मित्रांनो पहा मित्रांनो, बकासूरच्या दावणीतला महाराज आला आहे, पण बकासूर नाही. पण आपण विचारूया बकासूरचं नियोजन सुटच्या मैदानाला असणार का, आणि आज महाराज कोणत्या गटात पळणार आणि कसं काही नियोजन झाले. वैभव मामा आपल्या समोरच आहे, जाऊया आपण आणि बोलूया, त्यांच्याशी थोडी चर्चा करूया. नमस्कार वैभव मामा. नमस्कार. तुमचा कर्जत कलम बोरीच्या वाडीमध्ये हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. काय म्हणाल, आज महाराजला घेऊन आलाय, कसं काही नियोजन झालं महाराजचं? महाराजचं नियोजन एक मुंबईमधलीच झालं होतं, हां पण त्यांनी ना काल आम्हाला जरा फसवणूक झाली. हां त्याच्यामुळं आम्ही लगेच दुसरा पायरा करून सोनू शेठच्या नावावरती गाडी पळून आणि सोनू शेठच्याच नियोजनात आज गाडी घेऊन आलो इथं. अच्छा, म्हणजे तुमचं नियोजन ठरलं होतं? आम्हाला सांगितलं होतं की पावत्या नका टाकू, आम्ही टाकतो. त्याच्यामुळं आम्ही काय पावत्या टाकल्या नव्हत्या आणि महाराज पाळवायचं इथं फिक्सच होतं, कारण मुंबईवाल्यांचं आमच्यावर जे प्रेम आहे, एक तर आता बकासूर तर तिकडे गेलाय, पण म्हणला तेवढंच लोकांना बरं वाटतं की ते खुश होतात आम्हाला तरी आमच्या दावणीतला एखादा बैल बघून. त्याच्यामुळं म्हणलं होतं आपल्याला बैल पळवायचं इकडं. मग आधी जो पायरा ठरला होता तो महाराजच सोबत होता की बकासूर सोबत होता, ते क्लिअर करा आधी. नाही महाराजचाच होता पायरा. हां, पण तो आम्ही त्याला एकदा बकासूर दिला होता आणि आपल्या देवानी पण त्याला आहे ना 3-4 गुलाल दिले या वर्षात, पण त्यांनी ऐन टायमाला आमचे फोन उचलायचे बंद केले. मित्रांनो बघा, म्हणजे आपण बोलतो ना मित्रांनो की छोट्या मोठ्या नंदींचीच फसवणूक होते, पण असं नाही. आज बकासूर ज्याला आपण दिलाय त्याच्या गळ्यात पडून 3-4 गुलाल दिल्यानंतर आज त्याच्या महाराजासाठी पैरा हवा होता, पण तो पैरा नाही दिला. म्हणजे कुठेतरी ही गोष्ट नाही व्हायला पाहिजे. मग आज काय कोणता पैरा वगैरे काय? आज आपली बलमा आहे. आणि काय म्हणाल, नियोजन कसं काय ठरलं अचानक आहे? त्यांना काय ते पण काल पळाले होते राठणीला, त्यांची गटाला गाडी फॉल झाली. त्यांना दुपारी एक फोन केला, ते एका शब्दावरती हा म्हणले. सोनूदादाला फोन केला, सोनूदादाला म्हणलं असं असं आमच्या फसवणूक झालेली, आम्ही चिठ्ठ्या पण नाही टाकलेल्या. दादा म्हणला बिंदा अशी आहे, काही नाही, आलो. कसं वाटतं तुमच्या घाटावरती इथं 3 फेऱ्यांचं मैदान एकदम म्हणजे ते माहीर आहेत, जसं आमचं मुंबईमध्ये बिंजोडच्या मध्ये माहीर आहे, असं म्हणजे या सीझनमध्ये 3-4च आमचे 3 फेऱ्यांचे मैदान होतात. त्याच्यात हा सोनू शेठ भोपतराव यांनी राजा 777 या नावाने म्हणजे त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा मैदान ठेवलेलं आहे. काय म्हणलं, कसं वाटतं इथलं? नाही, मैदानाचं आयोजन नियोजन तर नाद नाही करायचा, फाट्या वगैरे व्यवस्थित पळायला, बैलांना कुठलाही त्रास नाही. आणि ज्या बैलांनी महाराष्ट्र गाजवला होता राजाने, त्याच्या नावावरती मैदान घेतलं सोनूदादाने. मस्त बैल पळायचा, आत्ता थोडासा आजारी आहे बैल, पळत नाही आहे, पण त्या मालकाचं त्या बैलावरती प्रेम, त्याच्या नावाने मैदान घेतलं. कुठल्या नेत्याच्या नाही, कुणाच्या काही नाही, त्याच्या नावाने मैदान घेतलं, तिथंच आनंद आहे आपल्याला. बलमा आणि महाराज किती गटात पळणार आहे? 38 मध्ये पळणार. तास क्रमांक 4. आणि काय बोलता, आपला लाड आम्हाला तुम्ही जेव्हा दिसले ना, जेव्हा आपला मथुर जात होता तेव्हा तुम्ही दिसले. मला वाटलं बकासूर वगैरे आलं काय, तेव्हाच मी तुम्हाला विचारलं कोण घेऊन आलं, तुम्ही ना महाराज म्हटलं. काय बोला, आमच्या मुंबईच्या दर्शनमध्ये बकासूर कधी पाहायला भेटेल आपल्याला, कारण स्वीपचा मैदान सुद्धा येतोय. आता मामाने नियोजन केलं तर लवकरच दिसेल, पण आम्हाला आशा आहे की बकासूर येणार स्वीपच्या मैदानात. जिथे जिथे चांगलं मानाचं मैदान असतो बकासूर तिथे नेमकं हजेरी दाखवतो. आणि काय होतं माहिती आहे का, पहिली गोष्ट आता बैलाचं थोडं उतरतं वय, आता थोडासा बैल म्हातारा वयात चाललाय. आणि जे मुंबईमध्ये कसं आहे, खाली जाऊन जो थांबायला लागतं ना, उन्हात आणत नाही का, खाली गाडी घेऊन गेला सोडायला टाइम लागतो ना, त्याच्यामुळे थोडासा बैलाला त्रास होतो, त्याच्यामुळे थोडंसं आपण टाळतो. पण मोठ्या मैदानात येतो बैल तिथे. बरोबर आहे. आपला बकासूरनी बघा, जसा मथुरनी जे कमवलंय, आता तो फक्त पलाव मालकासाठी. आणि आज बघा, आज पण त्यांनी गटपास केला. दोन्ही बैल आहे ना मालकांपेक्षा चाहत्यांसाठी पळतात. बरोबर, 100%. आणि आता तुम्ही म्हटलं ह्या गोष्टी आपल्याला माहिती असतात, पण बोलणारे काय बोलून जातात की मामा लोकांनी पैरा बरोबर नाही केला. आज जर बकासूरचा पैरा चांगला असता तर बरोबर. मामा, तुम्हाला आठवतंय बकासूर एकमेव बैल असा असो, कोणताही पैरा असो, गाडी खेचून विजयाचा गुलाल घेत होता. कसं असतं, प्रत्येक दिवस हा आपला नसतो आणि प्रत्येकाची इच्छा असते बाकीच्या गाड्यात पळायची, प्रत्येकाची इच्छा आपण पूर्ण करतो. पण कसं असतं, आता प्रत्येकाला वाटतं ना, पण तसं मालकानं पण बघितलं पाहिजे. आता आम्हाला लय फोर्स केलं जातं बैल देण्यासाठी, आम्हाला लय फोर्स केलं जातं, तिकडून तिकडून फोन येतात. बरोबर, त्याच्यामुळे आम्ही बैल देतो, पण त्यांचा बैल पळला नाही, कुठेतरी गाडी लॉबी होणार. पण असे कितीतरी नवीन चेहरे बाकीनी वरती काढलेले, जे महाराष्ट्रात मला वाटत नाही कोणत्या बैलांवर काढले असेल. म्हणजे इनशॉर्ट कोणाचा मन दुखवू नये आणि कुठेतरी नाते आपले तुटू नये म्हणून आपण बकासूर त्यांना देत असतो, कारण सतत नकार देणं पण बरोबर नसतं. आणि आपण जेवढे बैल घातले ना, ते 2-2, 3-3 महिने वेटिंगला असतात. नक्कीच. कारण का बघा,
लोकांची हीच इच्छा असते गुलाल भेटो किंवा नाही, त्या देव बकासूरच्या गळ्यात पळून त्या बैलाचं नाव होतो. बरोबर, त्या निकाल काही असो पण नाव होतं म्हणून सर्वांची धडपड असते. आणि तुम्ही म्हटलं 1-1, 2-2 महिने वेटिंग असतात म्हणून आपल्याला प्रत्येकाला टालाटाल करता नाही चालत, म्हणून हा पैरा होत जातो. आणि काय बोलाल आताच बकासूर आणि सर्जा, जी आमची मुंबईपासून घाटापासून इच्छा होती की ही जी गाडी आहे वेगाचा शेवट, आपला वेग ज्याला आहे आपला सर्जा, गोडचा सर्जा आणि बकासूर जेव्हा एकत्र आलं तेव्हा हिंदकेसरी झाला आणि त्याच्यानंतर ती गाडी A1च झाली, जशी मथुर आणि महबूब आणि आता मुंबईमध्ये भुंगा आणि सैराट, तसे बकासूर आणि सर्जा. काय म्हणाल, बुक काला म्हणजे महिन्यानंतर आली आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. 4-5 महिन्यानंतर पळाली असेल. हां बरोबर. आणि त्यात तिथं 1 नंबर तर काय सांगूनच, मामाने आधीच सांगितलं तुम्ही 1 करणार म्हणून. आणि बैल थोडा आजारपणा होता त्याच्यामुळे लोकांना असं वाटत की बैल संपला. त्याच्या पोटात जी तार होती ना त्यांनी बैलाला त्रास होत होता. मग आम्ही 15 दिवस आराम दिला बैलाला आणि काढला तर डायरेक्ट मग ज्याचा वेग कुठल्याच बैलासारखा सगळ्या बैलापेक्षा वेगळा आहे तोच बैल घालून मग तिथं 1 केला आम्ही. आणि हेच शब्द जेव्हा मुंबई घोडचा सर्जा मुंबईचे जेव्हा बिंजोरचं मैदान सुरू झाला होता तेव्हा मालकाने म्हटलं होतं की नक्की जेव्हा सर्जा आणि प्रेक्षकांसाठी बकासूर पळणार, पण जेव्हा पळणार ना तेव्हा मोठा धमाका करणार. आणि तो धमाका जेव्हा प्रथम क्रमांक केला तेव्हाच समजलं आम्हाला. हो, नाही गाडी पळती, जुटून पळती, नरमादी गाडी पळती. मग आता कसं काय नियोजन बकासूरचं कसं कडक असणार का शिवच्या मैदानासाठी? तर बघू, मामाच करतात, आपण विचारत नाही त्याला. कारण त्याला पण काय म्हणतात त्याला फोन आले की, आणि यावेळी चांगलं मला असं वाटतं करतील म्हणून. कारण सगळी मिळून आता कसं थोडं कुठं तरी बीस काटलं होतं, पण आता हे सगळे एकत्र आलेत. आम्ही झालं, गोठवाले झाले, डब्लू चाचा झालं, सगळे आता एकत्र आले, त्याच्यामुळे समीकरण जुळून येईन चांगलंच. नक्कीच. आता तुम्ही व्हिडिओ तर बघितला असेल, इताडे मैदान जो प्रेक्षकांसाठी 500 आणि 500 बसण्यासाठी जागा केली आहे आणि एवढं भव्य दिव्य मैदान आहे. काय म्हणाला, 12 टू व्हीलर, 12 फ्रीज, 1 स्विफ्ट, काय बोलाल जेव्हा असे मैदानं घेतात त्या मैदान आयोजकांना काय बोलाल तुम्ही, किती धन्यवाद मानाल त्यांचे? नाही, खरंच चांगलं मैदान आहे. एवढी मोठी मोठी बक्षिसं गरीब गाड्या मालकाची पण इच्छा पूर्ण होती तिथं, की जे आता इथं बिंजोड क्षेत्रामध्ये मज बैल 1 नंबरात पळतात, 2 नंबरात पळतात, पण 2 नंबरवाल्यांचा पण विचार करून त्यांनी ते मोटरसायकल ठेवलेली आहे. कुठंतरी त्यांना पण अभिमान वाटतो की माझ्या बैलांनी बाबा गाडी जिंकली. खुश, म्हणजे सगळ्या गाड्या मालकांचा विचार केलेला आहे त्या मैदानासाठी, त्या मैदानावर. आणि एवढंच नाही, जेवढ्या मोठ्या गोंड्यावरती गाडी असेल हारणाऱ्याला सुद्धा 2 व्हीलर आहे. हो, आणि काय चांगलं नियोजन केलेलं आहे त्यांनी. काय बोलाल, आता सर्जा आणि बकासूर एकत्र आला. आता आपण बघितलं मथुर येताना शुभम दादाशी पण तुमचं मस्त बोलणं झालं. आता कारण का मी जर हा व्हिडिओ बनवलाय आणि जर मी हा प्रश्न विचारणार तर मला कमेंट्समध्ये तोच प्रश्न विचारणार, दादा तू मथुर. नाही, मी एक महिन्याभरापूर्वी मी स्वतः राहुल दादाला फोन केला होता, आपण मुंबईमध्ये आपण बिनजोड करू म्हणून. पण थोडासा बैल तर वीक होता, मथुर वीक होता, मग आमचा बैल एवढा काही याच्यात नव्हता. त्याच्यामुळे दादा म्हणला होता की आपण पुढं पळू म्हणून. कारण हाय आज आता आमच्या बिंजोडचं क्षेत्र चालू. आणि शिवम दादाला काल फोन करत होतो, फक्त एखादा बैल बघ आम्हाला मुंबईमध्ये, आमचा पायरा कॅन्सल झालाय यासाठी फोन करत होतो, पण त्यांचा फोनच स्विच ऑफ होता. अच्छा, ते कारण का कसं आता मोठं मैदान आहे आणि त्याच्या सतत फोन येत असतील म्हणून तो नाही समजू शकतो एखादा. आता आम्हाला माहिती आहे, आम्ही ते याच्यातून जातोय. आता तुम्ही पण आता काय बोलाल, त्या 1001 धावणीला टॉपचा बैल आला एलियन, तुम्ही बघितलंच असेल, कसा वाटला बैल? तो बैल उजवीने पण तेवढंच पळा. तर बैलाला पहिल्या दिवशी बऱ्याच लोकांनी नावं ठेवली, काही बकासूरचे पण होते त्यातले. पण बैल कधी कळतो, बैलाची गती काय आहे, बैलाला गती मजबूत आहे आणि दोन्ही खांदी बाहेरून बैल पळतोय. आणि ह्या वर्षी तर इथून पुढं तर मला वाटते मुंबई दादाच्या नावाने बैल चालवतो 100%. आणि तो येऊन सुद्धा अजून मथुर त्याच जोमात त्याच जोशात आहे. घरची गाडी पळून गाडी केली ना, गाडी केली मैत्रीपूर्ण आमच्या शेटचीच गाडी. आणि दादा त्या मैदानात म्हणजे 2 वेळा मथुरने हार पत्करला, त्याच मैदानात बरीच चर्चा होती. आणि तुम्हाला सांगतो ना, बैल मालकाच्या ईर्ष्येसाठी पोहोचतो तो, काही बी करून मालकाला बोलायला देत होतो. मामा तुम्ही किती श्रेय द्याल की बघ, दोन गाडी पळणार तेव्हाच विजयाचा गुलाल घेणार, पण त्याच्यात मोठा श्रेय त्या ड्रायव्हरला सुद्धा असतो. काय म्हणाल त्यांच्या? नाही, गाडी आहे, बैल पळून चालत नाही, ड्रायव्हर पण चालक लागतोय ना सर्वांचं. म्हणजे जसं सुट्टी मेकर झाला, जर सुट्टी पण नाही, सगळं समीकरून जुळून यायला लागतं ते. चालेल, चला आज आता गट होईल आपला सुरू आणि शुभेच्छा तुम्हाला. नक्कीच आज गट पास झाला तरी आपण मुलाखत घेणार, कारण गट पास होणं सुद्धा मोठी गोष्ट आहे. ना. चला, शुभेच्छा. धन्यवाद.